मी समजू शकते वीरू, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुला हजेरी लावावी लागत असेल ना? हो ना अगं, मागच्या आठवड्यापासून सकाळ ते रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहे। आता सरकार अस्थिर आहे म्हणल्यावर मीटिंग तर होणारच ना? हो ना, पण तू काळजी करू नकोस, काय बी झालं तरी मी हे सरकार पडू देणार नाही। बोललो तर बोललो। पियू, डॅडी, हो तुम्ही या, चहा घ्या या। हो चला की डॅडी। नाही नको। काय झालं डॅडी? पियू, आम्ही तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायला आलोय। आओ बोला ना। खरं तर कसं सांगावं हेच कळना झालंय, पण सांगणं गरजेचं आहे। पियू, ती शोना राजवीर सोबत राहते, हेच सांगायचं होतं ना? पियू, म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीपासून माहिती आहे आणि तरी तुम्ही एवढे थंड आहात? मला काल रात्रीच कळलंय, पण डॅडी माझं मन यावर विश्वास ठेवू देना झालं। अहो, ज्या वीरूवर मी जीवापाड प्रेम केलं, तुमचा विरोध झुगारून ज्यासोबत लग्न केलं, तो वीरू माझ्यासोबत असं करूच शकत नाही। माझं मन नाही मानत डॅडी। खरं तर आमचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसना झालाय, पण आमच्या खात्रीच्या माणसानं आम्हाला ही बातमी सांगितली। पियू, हे जर सगळं बाहेर पसरलं तर राजवीरची लय बदनामी होईल, त्याचं मंत्रीपद धोक्यात येऊ शकतं। आणि खरं तर त्यापेक्षा महत्वाचं, आम्हाला तुमच्या संसाराची जास्त काळजी आहे। डॅडी, मी त्या शोनाला माझा संसार नाही मोडू देणार। मी स्वतः मुंबईला जाईन आणि बघेन की हे सगळं नक्की काय ते। जोवर मी माझ्या डोळ्यांनी सगळं नाही बघत ना, तोपर्यंत मी कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार। यू, आम्ही आहोत तुमच्या सोबत। या अंकुशरावचा शब्द आहे तुम्हाला, काही झालं तरी चालेल, पण तुमचा संसार नाही तुटू देणार। काय सांगतेस तू? माझा तर विश्वासच नाही बसत। खरं आहे? हो काकी, मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय त्या अंकुशराव पियूने बोलताना। ती शोना तिकडे मुंबईच्या घरी वीरूबाईंबरोबर राहते। तुम्हाला माहितीये का, आणि त्या दोघांच्यात काहीतरी प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणा। शोना एवढा मोठा डाव टाकल असं वाटलं नव्हतं ग। हो काकी, तुमच्या वाटण्यानं काय होणार आहे का? आता फक्त या विषयाची काडी तुम्ही जनतेत टाका, मग बघा कसा भडका उडतोय। भडका तर उडवून देणारच मी, पण जेवढं कौतुक करेल ना तेवढं थोडं आहे त्या शोनाचं। अगं, राजवीर सारख्याला स्वतःच्या जाळ्यात ओढणं खायचं काम नाहीये, मानलं पाहिजे हिला। मला वाटलं होतं ही काय कामाची नाही, पण हिनं तर माझं लय मोठं काम केलंय। काकी, मी म्हणलं होतं ह्या अख्ख्या जन्मात तुमच्या हातात काय सत्ता येणार नाही, पण आता ही सगळं सत्तेचं गणित बघताना सगळं सोपं झाल्यासारखं वाटायला लागले। आता बघा, ह्या तालुक्याच्या भावी आमदार ना तुम्हीच होणार। अगं, ती तर मी होणारच आहे। ह्या तालुक्याचे आमदार आणि ह्या घराची कारभारी मीच होणार आहे। आता बघच, पण आतापर्यंत जे जे नडलेत ना मला,
त्यांच्यावरनं कसा घाणा फिरवते तू बघच. काकी माझ्यावर बी घाणा फिरवू नका म्हणजे झालं. दीपे दीपे अगं तुझ्यावर मी कसा घाणा फिरवीन ग. तर मला एवढ्या चांगल्या चांगल्या बातम्या कोण देणार आहे. आता आपण फक्त मजा बघत राहायचं. या 2 मांजरीच्या भांडणात आपण सक्तीचा केक कधी खाल्ला हे असणे कळून सुद्धा द्यायचं नाही. पियू, ए पियू, तू कुठे गेली? पियू, सुनंदा, अगं तू हे काय करतेस? उठ बघू. सोडते सोडते. सुनंदा ही कामं मी करणार. अगं तू एका मंत्र्याची आई आहेस, तू असली कामं नाही करायची. अगं कांचन, मंत्र्याची आई आहे म्हणून काय झालं ग? घरातली कामं नको करायला. आणि तुला सांगते ही कामं जर नाही ना केली तर याड लागेल मला. बर ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर कर बाई. उगाच कुणी बोलायला नको. कांचन नुसती बसून खाती आणि सुनंदाच सगळं काम करते. अगं नाही नाही, असं कुणी बी नाही म्हणत. अगं आत्ता पातुरती केली की नाही कामं? अगं कांचन, तुला तुझ्या सुखांची जाणीव झाली हे बघूनच लय बरं वाटतंय बघ मला. तुझ्या सुनेने माझे डोळे उघडले बघ. सुनंदा तू लई नशिबान आहेस ग. तुला अशी पिऊ सारखी हुशार कर्तबगार सून मिळाली. आपल्या वीरूच्या मागे सुद्धा तीच उभी आहे ना, म्हणून तर वीरू कुठच्या कुठे गेला. होय कांचन, तू म्हणतेस ते खरं आहे. अगं हायच पोरगी तेवढी गुणाची. अगं जेवढी हुशार आहे ना तेवढीच समजूतदार बी आहे ती. अगं पण ती हाय कुठं? घरात कुठं दिसणं झाल्या. अगं ती माहेरला गेली. तिचं डॅडी आलं होतं तिला न्यायला. माहेरला? असं अचानक एवढ्या रातचं? अगं तिला जावंसच वाटत होत, म्हटलं जा. अगं इरू आला नाही तर तिचा चेहरा पाक कोमेजून गेलता, म्हणून म्हंटल मग 4 दिवस जाते माहेरला तर जाऊ दे. बर कांचन, तू घे तुझी काम कर, मी करते एवढी भाजी. होय होय, ती कुठल्या माहेरला गेल्या आलंय माझ्या लक्षात. आता तिथनं तिची कशी पाठवणी करती बघच तू. लग्या नाग्या, काय बी झालं ना तर सुनबाईला ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे होती. अरे ती वीरूवर किती प्रेम करते तुला माहित आहे ना बघ. एक दिवस जरी त्याचा फोन आला नाही ना तर तिचा जीव खालीवर होतो या. आणि आता ही सांगितल्यावर तर मामा, मला कळतंय सगळं. इथं वीर माझ्याशी जो वागलाय ना तेच माझ्या मनातनं जायना झाले. वहिनींची तर गोष्टच वेगळी. अरे एवढं कळतंय तर कशाला सांगितलंस तिला? अरे तिच्या पोटात बाळ आहे आता, तिची काळजी घेतली पाहिजे आपल्याला. मामा, इथं वीराला कळायला पाहिजे होतं त्या सोन्याच्या नादी लागायच्या आधी. अरे नाग्या, तुझ्या बघितलंस ते खरं आहे. वीरू तुझ्याशी वागला ते बी चुकीचं आहे. पण मला नाही वाटत वीर्या पियू संघ असा काय चुकीचं वागल म्हणून. मामा, सत्ता हातात आली ना तर चांगले चांगले भितरतात. आणि तिथं वीर्याला अडवायला कोणीच नाहीये. मला तर वाटतंय त्या श्वानानंच आपल्या वीरूला फूस लावली असणार आहे, नाहीतर तू असा नाही वागायचा. अरे आपले लेकरू आपल्याला माहित नाही वय. अरे माझ्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालाय तो. अरे आजपर्यंत त्यानं चुकून सुद्धा परक्या बाईकडे वाकड्या नजरेनं बघितलं नाही. त्याचं असं चुकीचं पाऊल पडूच शकत नाही. अहो मामा, तुम्ही म्हणताय तसं असेल ना तर चांगलंच आहे. आता पियू वहिनी गेल्यात बघायला, तेच बघतील की काय ते. याचीच तर काळजी वाटते या. तू जसं तिथं भलतं सलतं बघितलं तसं तिच्या नजरेला पडलं आणि तिने टेन्शन घेतलं तर वीरूचं तिच्यापासून लांब जाणं ती सहन नाही करू शकणार. आणि या टेन्शन मध्ये तिच्या पोटातल्या बाळाला काय झालं तर ही पियू मुंबईला पोहोचली आणि खरंच तिनं शोनाला घराच्या बाहेर काढलं तर ह्यो डाव रंगाच्या आधीच संपल.
नाही 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 नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. हॅलो हॅलो शोना, कांचन सूर्यवंशी बोलते. कशी आहेस? कांचनजी, असं अचानक कसा कॉल केला तुम्ही मला? अगं काय नाही, तुझं अभिनंदन करावं म्हटलं. माझं अभिनंदन? कशाबद्दल? माझा तर नवीन कोणता सिनेमा पण येत नाहीये. तुझी सध्या शोना 420 नावाची फिल्म चालू आहे असं कळलंय. चांगलं जाळं टाकलंयस हिरोवरती. तू काय कामाची नाहीस असं वाटलं होतं म्हणून तुला इकडनं हाकललं होतं मी. तेव्हा वाटलं नव्हतं तू इतकी हुशार असशील म्हणून. अहो कांचनजी, कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. आय थिंक यू हॅव गॉट सम रॉंग इन्फॉर्मेशन. इतकी नाटकं करायची गरज नाही. उडत्या पक्षाची पिसं मोजणाऱ्यातली ही कांचन सूर्यवंशी. मला सगळं कळलंय. घाबरू नको, मी तुझी मदत करायलाच फोन केलाय तुला. कांचनजी, पण मला आता तुमच्या मदतीची गरज नाहीये. तू वीरूला फसवलंस म्हणजे सगळं मिळवलंस असं समजू नको. त्या वीरूच्या मागे त्याची बायको खंबीरपणे उभी आहे, जी भल्या भल्यासनी पुरून उरल. त्यामुळं जरा जपून. ती मुंबईला येते हे सांगायला मी तुला फोन केलाय. काय ती मुंबईला येते? थँक्यू फॉर टेलिंग मी कांचनजी. आता बघाच तिचं कसं जंगी स्वागत करते ते. तिची वाटच बघतेय मी. येऊ देत. हो, पण तू काय असं करू नको की ती तुझी वाट लावल. कांचनजी, तुम्हाला माझी काळजी आहे की आणखी कोणाची? तुझीच आहे शोना. राजकारणामध्ये कुणीच कुणाचं आयुष्यभरासाठी वैरी नसतं. ज्यावेळी जो आपल्या कामाला येईल तो आपला. तेव्हा सध्या आपण एकमेकींचे आहोत असं समज. आणि मला काय ग, पियूला या घराच्या बाहेर घालवायचंय आणि ह्या घरावर सत्ता मिळवायची, म्हणून तुला मदत करते. घरावरच मिळवा, राजवीरजींची जागा घ्यायचा प्रयत्न करू नका म्हणजे झालं. म्हणजे काय ना, जोपर्यंत राजवीरजींकडे सत्ता आहे तोपर्यंत माझा माज आहे. सो तुम्ही त्या वाटेला न गेलेलंच बरं आहे. नाहीतर ही शोना किती शातीर आहे हे कळलंच असेल तुम्हाला. अगं नाही 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 नाही, मी कशाला त्याच्या सत्तेला काय करू. तुझं चालू दे, मी हाय तुझ्या संग. थँक्यू कांचनजी. येऊ दे तुमच्या पिऊला इकडं. तिचा चांगलाच पाहुणचार करते मी. थँक्यू. बाय. पप्पा चहा. निशा, आज तू न सांगता चहा घेऊन आलीस? पिऊ नाही ना घरात म्हणून निशाने चहा आणला असेल. बोलला का मधी? तेव्हा बघावं तेव्हा या घरात त्यात पियूचंच कौतुक होत असतं. मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही कौतुकच नाही. अगं असं कसं? तिच्या इतकंच तुझं बी कौतुक आहे आम्हाला. बरं, तेवढा पाळणा हलवा आता लवकर म्हणजे झालं. अहो पप्पा, हलवणार की पाळणा? पण त्यासाठी घरात पाळणा तरी पाहिजे ना. आता पियूच्या बाळाचं येऊ दे, मग आम्ही दोघं मिळून हलवणार बघा. अहो मीच झोका देणार आहे त्या बाळाला. अगं पाळणा हलवा म्हणजे तुमच्या दोघांच्या पोरासंग कवा खेळायला मिळणार मला असं. नाही 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 नाही, जोपर्यंत हे खासदार होत नाही तोपर्यंत मी पोराचा विचारच करणार नाही. ती पियू बघा कशी वीरू भाऊजी मंत्री झाल्यानंतर मग गरोदर राहिली, तसं मी हे खासदार झाल्यानंतर मगच गरोदर राहणार. अहो म्हणजे बघा, खासदार पृथ्वीराज सूर्यवंशी यांचे चिरंजीव नाहीतर कन्या असंच नाव लागलं पाहिजे बघा आमच्या बाळाचं. अगं पण निशा, मी जर पडलो तर काय करायचं?
मी तुम्हाला खासदार बनवणार म्हणजे बनवणारच. पण ह्यो खासदार होस्तोवर माझे हातपाय गळ्यात यायचे. बरं चालू द्या तुमचं खासदार खासदार. मी जरा पाय मोकळे करून येतो. अगं पण निशा, अशाने आपल्याला कायमच बिनपोराचं राहावं लागल. काय मी एवढं करते तुमच्यासाठी, जाऊ देत. हा नाही नाही, फाईल राहिली म्हणून परत आलो होतो. हो हे काय निघतोच आहे. चाल. राजवीरजी थांबा ना. तुम्ही आज मिनिस्ट्री ऑफिसला नका ना जाऊ. मला जरा बरं नाही वाटत आहे. ठीक आहे, मी बाहेर कोणाला तरी सांगतो, ते तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. राजवीरजी मला शरीराचा नाही मनाचा आजार आहे. मला खूप एकटं फील होतंय हो. तुम्ही जर थांबला असता तर बरं वाटलं असतं मला. मला थांबता येणार नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे आज. राजवीरजी माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी थांबा. उद्या जर आपल्या बाळाला काही झालं तर कोणाकडे जाऊ मी? का आपल्या बाळाला काही व्हावं अशी इच्छाच आहे तुमची? अवी काय बोलताय तुम्ही? मी असं विचार पण नाही करू शकत. हे बघा, आज मला ऑफिसमध्ये माणसं लांब येणार आहेत भेटायला, त्यामुळे मला मीटिंगला जावंच लागेल. आणि तसं बी तुमच्यासोबत गंगाजी आहेतच की. ती आहेच, पण आपला माणूस सोबत असलं की कसं जरा धीर येतो. तुम्ही नका ना जाऊ राजवीरजी, प्लीज. मला ना खूप अँशियस फील होतंय हो. असू देत, तुमचं ना प्रेमच नाहीये माझ्यावर. जा तुम्ही. मी पण आत्ताच्या आत्ता इथून जाते आणि आपल्या बाळाचा काय तो शेवटचा निर्णय घेऊन टाकते. थांबा. नाही जात मी ऑफिसला. हा हॅलो, तुम्ही व्हा पुढं, मी दुपारी येतो ऑफिसला. हा मला कळवा ते सगळं. राजवीर आता येऊ देत त्या पिऊला, तिला मोठा सरप्राईज देते.